जय जय रघुवीर समर्थ। दशक 16वा, सप्तती अन्वय, समास दुसरा, सूर्यस्तवन निरूपण। श्रीराम समर्थ। मागील समासामध्ये आपण वाल्मिकी स्तवन श्रवण केला। वाल्मिकाने ज्या ठिकाणी तप केलं ते वन पूर्ण पावन झालेलं होतं, म्हणून समर्थांनी पहिला स्तवन याचा केलेला आहे। आणि रघुनाथ समर्थ शेवटी म्हणतात की रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर। बरं ना? हा, म्हणजे असे मोठमोठे रघुनाथ भक्त होऊन गेलेले आहेत आणि त्या प्रत्येकाचा मी दास आहे, समर्थ म्हणतात। आणि अशाच वंशातला एक वंश ज्याचा मूळ पुरुष सूर्य। आता वंश बघायला गेलं तर या जगामध्ये सर्वात पुरातन दोनच वंश आहेत, एक म्हणजे सूर्यवंश आणि दुसरा म्हणजे चंद्रवंश। आता दोन वंशांमधून जर बघायला गेलं तर चंद्र हा दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे आणि सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे, म्हणून सूर्याचं स्थान प्रथम आहे, कारण हा स्वयंप्रकाशी आहे। म्हणजे सगळ्या वंशांमध्ये जर का थोर म्हणून कोणाला म्हटलं जात असेल तर ते सूर्यवंशाला, आणि सूर्यवंशामध्ये जे जन्मतात ते थोर महापुरुषच जन्माला आलेले आहेत, म्हणून त्याला रघुवंश सुद्धा म्हटलं जातं। आरोग्यम भास्करादिच्छेतु असं म्हटलं जातं। या सूत्रानुसार जर का प्रकृती आपली निरोगी करायची असेल ना तर आयुर्वेदामध्ये सूर्याची आराधना केली सांगितलेली आहे। आणि ज्योतिषशास्त्र सुद्धा काय म्हणतं की आत्म्याचा कारक हा रवीच आहे, आणि संपूर्ण सृष्टीचं मूळ जर बघायला गेलं, त्या सृष्टीचा आधार जर बघायला गेलं तर हा सूर्यच आहे। सूर्य आत्मा जगत हे प्रमाण आहे त्यासाठी। म्हणजे आत्मा हा सृष्टीचा नियंता आहे, तो आदिपूज्य आहे, तोच रामाचा मूळ पुरुष आहे। आणि ह्या सर्वांचं वर्णन कसं करता येईल ते शक्य नाही, शब्दात सांगता येणार नाही। आणि म्हणून अशा सूर्याला विनम्र भावाने वंदन आहे, असं समर्थ म्हणतात। श्रीराम समर्थ। धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश थाकला भूमंडळ। आता सुरुवातीला सांगितलंय की हा सूर्यवंश हा धन्य आहे, म्हणजे जेवढे पण या पृथ्वी तलावर, या सृष्टीमध्ये, या जगामध्ये वंश आहेत, या सर्वांमध्ये सकळ वंशांमध्ये विशेष आहे। का? कारण तो मूळ आहे, आणि त्या मूळ वंशातील, त्या सूर्यवंशातला मूळ पुरुष जर कोण असेल तर तो म्हणजे सूर्य आहे। का? कारण मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळ। या भूमंडळावर जर का प्रकाश कोणाचा असेल, लक्ष कोणाचा असेल तर त्या सूर्यप्रकाशाचा आहे। आणि म्हणून तो सर्व सृष्टी ही, बरोबर ना, ही जेवढी पण काही सृष्टी आपल्याला दिसतही नाही अशी सुद्धा, जो डोळ्याने आपण आता डोळ्याने आपल्याला किती दिसणार आहे दिसून त्याच्याही पलीकडे ही सृष्टी आहे। आणि ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये जो वरून उरून पुरलेला, ज्याच्यावरून चालते, बरोबर ना, आणि जो विशेष आहे संपूर्ण भूमंडळामध्ये ज्याचा प्रकाश असा हा सूर्यवंश, आणि त्या सूर्यवंशाचा मूळ पुरुष हा सूर्य। सोमांगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण, रवी किरण फाकता आपण काय हीन होय।
आता दोन मगाशी आपण बघितलं की मूळ पुरातन वंश जर बघायला गेले तर दोन वंश होते. पुरातन वंश सगळ्यात जुने, एक म्हणजे सूर्यवंश आणि दुसरा म्हणजे चंद्रवंश. आता सूर्यवंश हा आपण बघितलं की सर्वश्रेष्ठ आहे, जो सगळ्या वंशांमधला, बरोबर, आणि त्याचा मूळ पुरुष हा सूर्य आहे. पण इथे दुसऱ्या चंद्रवंशामध्ये जर बघायला गेलं तर त्या चंद्रवंशाचा मूळ पुरुष हा चंद्र आहे. मग सोमांगी आहे लांछन, म्हणजे चंद्राला काहीतरी दोष दिलाय. ती आपल्याला कथा माहितीये की ज्या वयामध्ये गणेश ज्या वयामध्ये सवारी करत होते श्री गणेश, त्या वयामध्ये त्या उंदराचं वाहन म्हणजे उंदीर घसरण झाली, पाय घसरला आणि गणेश खाली पडल्यानंतर त्या चंद्राला हसू आलं. हसू आल्याच्या नंतर क्रोधित होऊन, अरे तुम्हाला हसतोय म्हणून त्यांनी तो शाप दिला होता की तुझं तोंड कोणी पाहणार नाही. ना मग त्याने आराधना केली आणि उशाप मागून घेतला. म्हणून मग त्याला नंतर उशापामध्ये सांगितलं की बाबा रे, तू कलेकलेनं वाढत जाशील आणि कलेकलेनं कमी होत जाशील. 15 दिवस वाढशील, 15 दिवस कमी होशील. म्हणजे तो त्याला दोष लागलेला होता. पण सोमांगी आहे लांछन, हे लांछन आहे त्याला लागलेला तो एक दोष आहे, बरोबर ना. तो 15 दिवस ठीक आहे. पक्षा एका होय क्षीण, म्हणजे एका पक्षामध्ये तो काय करतोय, दोन पक्ष आहेत ना, एका महिन्यामध्ये दोन पक्ष येतात, कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष. त्याला तसा उशाप दिलेला होता की 15 दिवसामध्ये तू वाढत जाशील, बरोबर. चंद्राच्या कला वाढतात बघा, प्रथमा द्वितीया तृतीया बरोबर ना, चतुर्थी पंचमी पौर्णिमेपर्यंत वाढत 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 गेला. पुन्हा पौर्णिमेनंतर काय होतो, क्षीण होत होतो, कमी 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 होत होतो. पक्षा एका होय क्षीण, म्हणजे सोमांगी आहे लांछन, पक्ष एका होय क्षीण. त्याला त्या चंद्राला दोष दिले, दोष आहे त्याला, उशाप होता काय की तू 15 दिवस काय होशील, कमी कमी क्षीण होशील, कमी कमी होशील. रवी किरण फक्त आपण काय, आणि त्या रवीचे, त्या सूर्याचे किरण जर का नष्ट झाले, सूर्याचे किरण जर का थांबले, त्याच्या काळ आपण दिसणार, तो दिसणारच नाही, बरोबर ना. म्हणजे सूर्याचं उदय झालं बघा, आता चंद्र दिसतोय बरोबर आहे, पण सूर्योदय झाल्याच्या नंतर रवी किरण फाकता आपण बघा. म्हणजे सूर्याचा उदय झाला, सूर्य किरण आले, दिसतो का चंद्र बघा दिवसा? नाही दिसत ना. दिवसा चंद्र का दिसत नाही? कारण त्या सूर्याचं तेजस तेवढं आहे, म्हणून तो दिसत नाही. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजळे प्राणी मात्रांचे. आता हे काय आहे, हे उदाहरण सांगितलं की या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. आता इथे दोन वंशाचे मूळ पुरुष आहेत, सूर्य आणि चंद्र वंशातला चंद्र, हे सगळ्यात पुरातन वंशातले आहेत. आणि यांच्या दोघांमध्ये जर का बघायला गेलं तर त्या सूर्याची तुलना चंद्राशी होऊ शकत नाही. तर मग दुसरं कोणाला आपण तुलना करायला आणायचं? जयाच्या प्रकाशे उजळे प्राणी मात्रांचे, की ज्याच्या प्रकाशानं सर्व सुरुवात होते. त्याचा सूर्यप्रकाश नसला तर काहीच नाही, सूर्य उगवलाच नाही. मनुष्य रात्री झोपल्याच्या नंतर सकाळी जेव्हा जाग येते, पहिल्यांदा काय बघतो? घड्याळ बघतो का? नाही बघत. अंधार किती, बरोबर ना. सूर्य आलाय की नाही, बरोबर ना. सूर्य उगवलाय की नाही, बरोबर ना. जसं जसं आपण बघ, आपल्या आता खिडकी असते, बरोबर ना. सूर्याची किरण आपल्याला थेट घरामध्ये येताना दिसतात, आपल्या रूम मध्ये येताना दिसतात. म्हणजे जसं आपण डोळे उघडतो रात्री झोपेतून उठताना, त्या क्षणी आपण पहिल्यांदी घड्याळ बघत नाही कधी. पहिल्यांदी लक्ष जातं आपलं, अरे किती उजेड आहे. याचाच अर्थ किती उजेड म्हणजे काय? आता हा उजेड कोणाचा? सूर्याचा. म्हणजे त्या सूर्याचा उजेड आला, प्रकाश आला की आपली दिवसाची सुरुवात होते. तरच आपण उठण्याचा विचार करतो, नाही तर करतच नाही. अंधार असला का उठतो का बघा? दिवसाची सुरुवात त्या पक्ष्यांची सुद्धा सूर्यप्रकाशानंतरच होते. अन्न शोधायला ते जातात. हे अन्न शोधायला कधी जातात? जोपर्यंत सूर्यप्रकाश दिसत नाही, सूर्याची किरण दिसत नाही,
सूर्यकिरण येत नाही तोपर्यंत काहीच नाही. म्हणजे जयाच्या प्रकाश उजळे प्राणी मात्रांचे. मग काय? नाना धर्म नाना कर्म उत्तमे मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनमे सृष्टीमध्ये चालते. काय चालतं सूर्यामुळे? नाना धर्म नाना कर्म. धर्मकृत्य जी काय आहेत प्रत्येक धर्माचे, सर्व धर्मांचे जे काही कार्य आहेत, धार्मिक कार्य आहेत, कधी चालतात? सूर्यकिरण आल्याशिवाय काहीच होत नाही. बघा, होतं का? सूर्यकिरणच्या आधी आपण जो काही पूजा विधी करत असेल, करतो का कधी? बघा, कधीच नाही. सूर्याचं उदय झाल्याच्या नंतर जो काही मुहूर्त निघतो विधीसाठीचा, तो कधी निघतो? बघा, कधी? बघा, सूर्याच्या उदयाच्या नंतर. नाना कर्म, नित्यक्रम जो काय कोणाला कामावर जायचं आहे, आता ठीक आहे की तेवढं काम करावं लागतं म्हणून रात्री पण काही जण कामं करतात आता. पण याच्या आधी कधी रात्री कामं व्हायची का? बघा, फक्त संध्याकाळपर्यंत. सूर्य गेला काम बंद. बघा, त्या काळामध्ये जे युद्ध व्हायचे, दोन राजा शत्रूंमध्ये, बरोबर ना, दोघांमध्ये युद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा सूर्य उगवला, युद्धाला सुरुवात. सूर्य मावळला, युद्ध थांबणार, ते थांबून ठेवणार. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ते युद्धाला सुरुवात करणार. हे असं चालायचं त्या काळामध्ये. म्हणजे हे सुद्धा, कारण ते सूर्यवंश आणि चंद्रवंशामधले होते ना, सोमवंशामधले होते ना, म्हणून हे असं होतं. सूर्य असेल त्याच वेळामध्ये त्यांची सगळे कर्मधर्म चालायचे. उत्तमे मध्यमे अधमे म्हणजे ध्यानधारणा. उत्तम म्हणजे ध्यानधारणा सांगितलेली आहे. अधम, मध्यम म्हणजे आपली पूजा अर्चा, आणि अधम म्हणजे आपलं व्यवसाय कामधंदा. पूजा अर्चा सुद्धा सूर्योदयानंतरच होतात, ध्यानधारणा सुद्धा त्याच वेळेनुसार होतात, आणि आपलं काम व्यवसाय, अर्धे जण म्हणतील की आमचं काम हे नाईटला असतं, रात्री असतं. निसर्गाच्या विरोधात आहे, निसर्गाच्या विरोधात येत, निसर्गाला धरून नाही. जे आपण केलेलं आहे, निसर्ग रचित नाही येते. पण इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे वेद किंवा ग्रंथ किंवा निसर्ग असं म्हणतं की तुमचे नियम आणि मनुष्याने केलेले नियम ह्यामध्ये फरक असू शकतो, असं नाही. कारण बऱ्याचशा वयामध्ये, ज्या वयामध्ये वेद किंवा ग्रंथांमधून जेव्हा मार्गदर्शन घेतलं जातं, केलं जातं वेदांच्या माध्यमातून किंवा संतांनी सांगितलेल्या प्रकरणांमधून, अध्ययनामधून, त्या वयामध्ये कधी कधी काही गोष्टींमध्ये अशा गोष्टी येत असतात, परंतु त्या संपूर्ण निसर्गाच्या विरोधातल्या असतात. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. नाना धर्म नाना कर्म उत्तमे मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनमे सृष्टीमध्ये चालते. बघा, सुगमे आणि दुर्गमे, चांगली असू दे किंवा वाईट असू दे, ही कामं पण तेव्हाच चालतात, बरोबर ना. एखाद्याचं वाईट काम करायचं त्याच्यावरच अवलंबून आहे ना. अवघड गोष्ट असेल, एखादी कठीण काम असेल, हे पण आपल्याला दिवसाच करावं लागतं. दिवसा म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्येच कराव्या लागतात. इथे समर्थांना सूर्याची श्रेष्ठत्व काय आहे, काय किंमत आहे, हे सांगून द्यायचं. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्र यंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्यवीन बापुरी काहीच नाही. पूजा अर्चा असेल, वेदशास्त्र असेल, पुराण असतील, बरोबर ना, मंत्र असतील, यंत्र असतील, किंवा इतर वेगळ्या प्रकारची काही साधना असतील, अध्ययन असेल, श्रवण असेल, निरूपण असेल, या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत? सूर्यावर. सूर्याशिवाय काहीच केलं जात नसेल, आणि तो जर का नसेल तर हे सगळं काय? निराधार म्हणून गणलं जातं. काय? निराधार. नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते, जाती आपुल्याला पंथे सूर्योदय झाले. बघा, आता वेगवेगळ्या प्रकारची नाना योग नाना मते, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी मत आहेत लोकांची, पंथ वेगवेगळा आहेत, बरोबर, भरपूर तसे. पाहो जाता असंख्याते, मोजता येणार नाही आपल्याला, एवढ्या प्रकारचे पंथ आहेत, एवढ्या प्रकारचे
वेगवेगळे गोष्टी चालतात समाजामध्ये, या सृष्टीमध्ये, एक नाही. म्हणून शोधायला गेलं तर आपण आपलं म्हणतोय, आहेत ना आपल्या राज्याच्या देशाच्या पलीकडे भरपूर असे पंथ, मतमतांतर आहेत, असंख्य आहेत असे जाती आपुल्याला पंथे. जसा सूर्य उदय झाला तसं प्रत्येक जण सूर्य उदय झाल्याच्या नंतर आपल्या उपासनेला जातात. तर उपासनेला म्हणजे कोण मंदिरात जातं, कोण चर्चमध्ये जातं, कोण मस्जिदमध्ये जातं. जसं ज्यांचं आहे त्या जाती धर्मानुसार, त्या पंथानुसार, त्या मतानुसार त्या ठिकाणी ते पूजा करायला, उपासना करायला, ध्यानधारणा करायला, साधना करायला त्या संप्रदायानुसार करत असतात. आणि हे कधी करतात? सूर्य उदय झाल्यानंतर. का रात्री कोण 12 वाजता जातं ध्यान करायला? बघा, जातं का? असंच एकाने असा प्रश्न केला होता की आमच्याकडे रात्री कीर्तन होतात, रात्री भजन होतात. हो, बरोबर आहे. बरं, ते भजन आणि ते कीर्तन म्हणजे काय? जे रात्री होतं त्याला काय म्हटलं जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समर्थांनी असं स्पष्ट सांगितलं होतं की सूर्य उदय झाल्याच्या नंतर हे सगळं उपासना आहे, ते कर्म हे सगळं चालतं. एकाने असाच प्रश्न केला, आमच्याकडे होणारी साधना, आमच्याकडे होणारं कीर्तन, आमच्याकडे होणारं भजन, आमच्याकडे होणारं प्रवचन हे संध्याकाळी होतं, रात्री होतात, 9-10 वाजता, 11 वाजता. समर्थांनी त्याला स्पष्ट करून सांगितलं की बाबा रे, हो होतात, पण ते कशासाठी होतात? ते कर्माचरण नाहीत. ते काय म्हणून केलं जातं? तर ते जागरण म्हणून केलं जातं. आपल्याकडे शब्द लावला जातो पण आपण तो विसरून जातोय. काय असतं? जागरण म्हणून. म्हणजे रात्री केलेलं कर्म हे फक्त आणि फक्त जागरण म्हणूनच आहेत, हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. नाहीतर काही जण तिथे त्याचा अर्थ वेगळा लावतात की अरे हे समर्थांना कळत नसेल का, त्यांनी इथे तर असं सांगितलं की हे फक्त दिवस उजाडल्यानंतर, दिवस उघडल्यानंतरच, सूर्य उदय झाल्यानंतरच करतात, आणि आपल्याकडे तर रात्री केलं जातं. हो, करतात, केलं जातं, करावं. ते काय आहे? जागरण आहे. म्हणजे रात्र जागवण्याकरिता केलेलं जे काही भगवंताचं स्तवन असेल, भगवंताची स्तुती असेल, श्रवण असेल, निरूपण असेल, ते जागरण संदर्भातच झालं, ते जागरण म्हणून झालं, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. नाहीतर काही जण त्याचा अर्थ थोडा उलट्या पद्धतीने घेत असतात, सांगत असतात की अरे तुम्ही तर असं म्हणताय, मग इथे कसं असं लिहिलेलं आहे. हा, बरं ना, दासबोधातल्या मध्ये काही लोकांनी तर अशा ओव्या स्पष्ट दाखवलेल्या आहेत बघा. हा, असे पण करतात. म्हणून ते आपल्याला कळलं पाहिजे. नाना योग नाना मते, पाव जाता संख्याते, जाती आपल्याला पंथे, सूर्योदय झाली आहे. प्रापंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक, दिवसेंदिन निरार्थक, सर्वात सार्थक नाही. प्रपंचातला असू द्या, म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातल्या कामातला असू द्या, अथवा परमार्थातला असू द्या, कार्य करणे कोणी एक, ज्याला कोणाला काम काही करायचं असेल किंवा जे काही कार्य त्यांचं असेल, दिवसेंदिन निरर्थक, सार्थक नाही. काहीच नाही. दिवसा उजेड पडल्याशिवाय तो काही करत नाही. दुकान, आता एखाद्याचा व्यवसाय दुकानाचा असेल, तो कधी दुकान उघडतोय? का रात्री उघडायला जातोय आणि सकाळी बंद करतो? असं काय होतं का? बघा, सकाळ दिवस उजाडल्यानंतरच तो उघडतोय ना, आणि नंतर मग दिवस मावळला की बंद करतो ना. त्याच्याशिवाय त्याला, आता एखाद्याने जर का असं ठरवलं की मी आता रात्री दुकान माझं उघडतोय आणि सकाळ झाली, सूर्य उगवला की माझं दुकान बंद करतो, काय होईल? हा, रोज असा नित्यक्रम त्यांनी चालू केला. काय? जायचं, रात्री दुकान उघडायचं, सकाळ सूर्य उगवला की दुकान बंद करायचं. कोण जाईल त्या दुकानात? जाईल का दुकानात? सार्थक नव्हे, निरार्थक. दिवसेंदिन निरार्थक, सार्थक नव्हे, काहीच नाही होणार, त्याला काही फायदाच होणार नाही. सूर्याचे अधिष्ठान डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्य. सूर्याचं अधिष्ठान काय? डोळे. डोळे म्हणजे काय? सूर्याचे अधिष्ठान डोळे म्हणजे तेज सांगितलं. अधिष्ठान, सूर्याचं अधिष्ठान म्हणजे तेज सांगितलं. आणि ते काय? डोळे. डोळे नसतात सर्व. आता एखाद्याला जर डोळेच नाहीये, त्याला आपण काय म्हणतो? या कारणे काहीच न चले सूर्य. आणि
जर का एखाद्याच्या डोळ्यामध्ये जर तेज नसेल, आता एखाद्याला आपण सांगतो त्याला डोळे नाहीत, त्याला दिसत नाही म्हणजे तो अंधा झाला, बरोबर ना? त्याला डोळे नाहीत का? डोळे आहेत ना. एखादा अंधा व्यक्ती असतो त्याला पण डोळे आहेत, पण दिसत नाही म्हणजेच काय? त्याच्या डोळ्यांमध्ये तेज नाही. लक्षात घ्या. आपण काय म्हणतो, त्याला डोळे नाहीत. अरे डोळे तर दिसतात ना आपल्याला, त्याला आहेत डोळे. पण त्या डोळ्यांमध्ये जे तेज पाहिजे बघण्यासाठीच ते तेज नाही, आणि ते तेज म्हणजेच हे सूर्याचं तेज, हे सूर्याचं अधिष्ठान, ते असणं गरजेचं आहे. म्हणजे सूर्याचे अधिष्ठान डोळे नसतात, सर्व अंध. त्या कारणे काहीच नसाय सूर्य, म्हणजे सूर्याशिवाय काही व्यवहार होत नाहीत. सूर्य नसेल तर ते सर्व व्यवहार काय होतील? बंद होतील. सूर्याबिन या कारणे काहीच नसेल, काहीच होणार नाही. आता प्रश्न येते, समर्थांनी तुझं पण सांगितलं बघा, म्हणाल अंध कवित्व करीती, तरी हेही सूर्याचीच गती, थंड झाली आपली मती, मग मती प्रकाश घ्यायचा. आता हा प्रश्न आहे ना, समर्थांनी तू लगेच मांडून ठेवलाय. काय म्हणाल अंध कवित्व करते? आता काही जण असं म्हणतील की मग अंध पण कवित्व करतात, बोलतात ना, काव्यरचना करतात, बरोबर की नाही? आहे ना, बोलतात ना. पण समर्थ काय म्हणतात की तरी हेही सूर्याचीच गती, हे उत्तर त्याच. ही कोणाची गती आहे? सूर्याचीच गती आहे. थंड झाली आपली मती, मग मती प्रकाश घ्यायचा. काय म्हणले समजले की आंधे लोक काव्य रचना करतात, बरोबर ना, करतात. याचं कारण आहे ना, कारण सूर्य हा तिथे काय प्रखर आहे, तेज आहे तिथे सूर्याचे. आता त्याच्यामध्ये समर्थांनी काय सांगितलंय की थंड झाली आपली मती, आपली बुद्धी जर का थंड झाली, मती प्रकाश घ्यायचा. बघा एखादी घटना अशी घडते, की जे अचानक असते, अनबिलिव्हेबल ज्याला आपण म्हणतो, आणि मग आपण काय होतो, अनकॉन्शियस होतो, आपल्याला ते सुचत नाही. आपण कधी कधी ऐकतो असं ना, अरे मी ते समोर बघितलं आणि मला काय सुचेन असं झालं, म्हणजेच मती काय झाली? थंड झाली. सुचेन असं झालं म्हणजे काय? मती थंड झाली ना, म्हणजेच तेज कशी झाली? ती थंड झाली. तिथं तेज नव्हता म्हणजेच काय? म्हणजे काय? प्रकाश नाही ना, तेज नाही म्हणजेच प्रकाश नाही. कोणता प्रकाश? तो प्रकाश नाही. थंड झाली या मती, मग मती प्रकाश करायचा. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व असा देहाचा खात आहे. बघा आता सूर्याचा प्रकाश कसा आहे? उष्ण, आणि चंद्राचा प्रकाश थंड. दिवसा गरमी असते आणि रात्री थंडावा निर्माण होतो ना. हा, आणि दोन्ही गोष्टींची गरज आहे. पण त्याही मध्ये सांगितलंय की उष्णत्व नसता देहाचा घात होय. जर का उष्णता देहामध्ये नसेल, उष्णता शरीरामध्ये असणं गरजेचं आहे. आपण काय करतोय? 24 तास कुठे जाऊन बसतो? एसी मध्ये, थंडाव्यामध्ये. थोडस आपण बाहेर फिरून आलं की आपल्याला काय लागते? एसी लागते, थंड हवा लागते, बरोबर ना. गाडीमध्ये बसलो आपल्याला काय लागते? एसी लागते. अरे पण समर्थ म्हणतात स्पष्ट, हे समर्थ म्हणतात म्हणजे हे विज्ञानात मध्ये सांगितलेलं आहे की जेवढं आपण थंड हवेमध्ये राहणार तेवढं आपलं शरीर काय होणार? कमकुवत होत जातं. म्हणजे जास्तीत जास्त एसी मध्ये बसते बघा, त्यांची सांधेदुखी त्यांना किती असते ना सांधेदुखी? हा, असते. म्हणजे जर का देहामध्ये उष्णता नसेल तर त्या देहाचा काय होतो? घात होतो. स्पष्ट सांगितलंय, उष्णत्व नसता देहाचा घात होय. या कारणे सूर्यविन सहसा न चले, कारण श्रोते तुम्ही विचक्षण सुदूर पहा. बघा आता समर्थांनी स्पष्ट सांगितलंय श्रोत्यांना की अरे तुम्ही हुशार आहेत ना, हुशार. समर्थ म्हणतात या कारणे सूर्यविन सहसा नसले, कारण म्हणजेच एवढी सगळी उदाहरणं सांगितली, कारण सांगितले की जर का सूर्य नसला तर या जगामध्ये, या सृष्टीमध्ये, या पृथ्वी तलावर किंवा जेवढं आपल्याला माहिती आहे अशा ठिकाणी कोणत्याच गोष्टी घडणार नाहीत.
त्या काय होतील, थंडावतील, शांत होऊन जातील. त्या कोणत्याच गोष्टी काम करणार नाहीत. सर्व काय होईल, शांतमय. बरोबर ना, कुठलंच नाही. मग आपण म्हणणार की अरे हे सगळं संपलं की काय, असं आपण तेव्हा म्हणणार. बरोबर ना. कारण जर सूर्य नसेल, कारण सर्वच आता आपण बघितलं, एवढे उदाहरणं सगळी बघितली, सगळं सूर्य उदय झाल्याच्या नंतरच होतं. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, श्रोते तुम्ही विचक्षण. तुम्ही कसे आहेत, एकदम हुशार आहेत. श्रोते तुम्ही विचक्षण, शोधून पहा. तुम्ही बघा, मग आता शोधून असं कुठं भेटतं का? तुम्हाला एवढा सगळा अभ्यास आहे, तुम्ही हुशार आहेत, तुम्ही शोधून बघा, तुम्हाला काही मिळतं का? बरोबर. हरिहरांच्या अवतार मूर्ती. आता पुन्हा समर्थांनी अजून पलीकडे जाऊन सांगितलं की हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गबसती, आताही आहे. म्हणजे हरिहर म्हणजे शिव आणि विष्णूने सुद्धा भरपूर अवतार घेतलेले आहेत, वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, शिवशक्तीचे अनेक रूप आहेत, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण केलेली आहेत. बरोबर ना. म्हणजे ते भरपूर वेळा त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, हरिहरने सुद्धा आणि शिवशक्तीने सुद्धा कित्येक अवतार घेतलेत, कित्येक रूप त्यांनी उपभोगलेली आहे त्याच्यामध्ये, त्या वेळेमध्ये. यापूर्वी होता गबसती, आताही आहे. आणि या सगळ्यांच्या म्हणजे त्यांनी जेव्हा जेव्हा काही अवतार घेतला, रूप घेतला, त्या प्रत्येक वेळेमध्ये त्यांच्या आधी सूर्य हा होताच, तो आजही आहे. बरोबर ना. बघा ना, हरिहरांच्या कथा बघा, शिवशक्तीच्या रूपाच्या कथा बघा, चरित्र बघा, त्याच्यामध्ये आहेच ना सूर्याचा उदय आहेच तिथे आधी, म्हणजे यांच्या अवताराच्या आधी पण तो आहे. जितुके संसाराचे आले, तितुके सूर्याखाली वर्तली, अंती देहे त्यागून गेले, प्रभाकर देखता. म्हणजे जे काय बघा, आता आपण तर आता आलेलो होतो, ज्याने निर्माण केलंय तो सुद्धा येण्याच्या आधी सूर्य होता. म्हणजे जितके या संसारामध्ये आलेले आहेत, प्रपंचामध्ये जे पण काही आलेले आहेत, हे सगळे सूर्य असतानाच आलेले आहेत, सूर्याच्या खालीच आलेले आहेत, सूर्यमंडळामध्येच आलेले आहेत. सूर्यमंडळाच्या पलीकडे काही नाही, कोणी आलेला नाही. आणि मग शेवटी सगळं कर्माचरण केलं, सगळं उपभोगलं, ते सुद्धा सूर्याच्याच साक्षीने. आणि शेवटी अंती देह त्यागून गेले. शेवटी काय झालं, देह ठेवला, निघून गेले, ये लोकातून परलोकात गेले. परलोकातच ना. तर ते सुद्धा प्रभाकरा देखता, त्याच्याच समोर गेले, म्हणजे त्याच्या साक्षीनेच. साक्षीदार येतो प्रत्येकाला. चंद्र अलीकडे झाला, आता चंद्राचा भाग सांगितलाय. चंद्र अलीकडे झाला, क्षीरसागरी मधून काढिला, 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा. कोण? चंद्र. चंद्र म्हणजे काय की ज्या वेळेमध्ये दैत्य आणि देव, म्हणजे देव आणि राक्षस यांनी काय केलं, त्या क्षीरसागर म्हणजे समुद्र मंथनामधून काय केलं, त्या क्षीर म्हणजे दुधाचा सागर, त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, मंथन केलं. दोघांनी मिळून केलं, देवानी पण आणि राक्षसांनी पण. जेव्हा हे या दुधाच्या सागराचं, क्षीरसागराचं जेव्हा मंथन केलं या दोघांनी मिळून, त्या वेळेमध्ये अमृत, लक्ष्मी, ऐरावत, कामधेनू, त्यामध्ये आज चंद्र, असे 14 रत्न होते. बरोबर ना. लक्ष्मी होती, अमृत होतं, ऐरावत होतं, कामधेनू होती, आज चंद्र होता. म्हणजे विचार करा, कोणी केलं हे क्षीरसागरामध्ये मंथन कोणी केलं? देवाने केलं, राक्षसांनी केलं. बरोबर ना. यांनी सगळ्यांनी मिळून केलं. आता म्हणजे क्षीरसागराच्या आधी कोण होतं? हे मंथन करणारे कोण? देव आणि दैत्य होते. आणि देव आणि दैत्य अवतार घेण्याच्या आधी, जन्मायच्या आधी कोण होतं? सूर्य होता. बरोबर ना. म्हणजे त्या सूर्याच्या नंतर हे देव आले, दैत्य आले, त्यांनी हे क्षीरसागरामध्ये मंथन केलं आणि त्याच्यामधून हे काही वेगवेगळे रत्न काढले. कोण? अमृत, लक्ष्मी, ऐरावत, कामधेनू. आणि त्यामध्येच त्याशी 14 रत्न होते. त्यामध्ये हा एक 14 पैकी हा एक चंद्र होता की जो बंधू लक्ष्मीचा. म्हणजे आता सगळेजण ते एकमेकांचे भाऊ बहीणच झाले. लक्ष्मी पण त्याच्यामध्ये होती, चंद्रही त्याच्यामध्ये होता, कामधेनू होती.
बरोबर. चंद्र हा लक्ष्मीचा बंधू झाला त्या वेळेमध्ये. समर्थांनी लक्ष्मीचा भाऊ म्हणून चंद्राला उपमा दिलेली आहे, कारण तो मंथनामधून, त्या दुधाच्या सागराच्या मंथनामधून त्यांचा उगम झालेला आहे. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणते लहान थोर, या कारणे दिवाकर श्रेष्ठा ऊन श्रेष्ठ. काय म्हणजे हा भास्कर हा विश्वाचा चक्षु आहे. चक्षु म्हणजे नेत्र, डोळा आहे सूर्या सगळ्या विश्वाचा, कारण त्याच्याशिवाय काहीच नाही होत ना. ऐसे जाणती लहान थोर, आणि हे सगळं सगळ्यांना माहितीये, लहान असेल थोर असेल सगळ्यांना माहितीये की या सूर्याशिवाय, या भास्कराशिवाय, या दिनकराशिवाय काही होऊ शकत. या कारणे दिवाकर, म्हणून दिवाकर काय श्रेष्ठाहून श्रेष्ठ, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ. आता मागच्या वेळेस समर्थांनी कोणाला श्रेष्ठ सांगितलं होतं? त्या वाल्मिकाला श्रेष्ठ सांगितलं होतं. आता समर्थ म्हणतायत कोण श्रेष्ठ आहे? आता वर्णन त्याचं आहे ना, स्तवन त्याचं आहे ना. नाहीतर ते कसं, आपण एखाद्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्याचं जर स्तवन नाही केलं तर तो आपल्याला काही देणार नाही, म्हणून त्याचं स्तवन करावं लागतं. म्हणून सूर्यस्तवनामध्ये समर्थांनी त्या भास्कराचं स्तवन, त्या सूर्याचं, त्या दिवाकराचं स्तवन कसं केलंय बघा. अपार नभमार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्यय येणे जाणे, या लोकोपकारा कारणे अज्ञात समर्थांची. काय की या सृष्टीमध्ये नभमार्ग क्रमणे, अपार नभमार्ग क्रमणे, म्हणजे ह्या नभ म्हणजे आकाश, अंतराळ. आकाशामध्ये असे वेगवेगळे हे आहेत, मार्ग आहेत. ऐसेचे प्रत्यय येणे जाणे, प्रत्येक ठिकाणी येणे जाणे, या लोकोपकारा कारणे अज्ञात समर्थांची. म्हणजे त्या सूर्याला सुद्धा त्या म्हणजे बघा, सूर्य कधी असं झालंय का विसरलाय की बाबा आज सुट्टी घेतो, चला मी रोज एवढं काम करतो, आज घेतो सुट्टी, केलं का असं कधी सूर्याने? कधीच नाही. त्याला आज्ञा आहे समर्थांची की बाबा रे, भगवान परमात्म्याची त्या सूर्याला आज्ञा आहे की बाबा रे, तू शांत नाही बसायचं, लोकोद्धार करायचंय तुला. या लोकांचा, या सृष्टीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा काय करायचंय? तुला उद्धार करायचंय, त्यांच्यावर उपकार करायचे, हे तुझं काम आहे, ही तुला आज्ञा आहे. दिवस नसता अंधकार, सर्वांचे न काय सारासार, दिवसेंदिन तस्कर का दिवाभित पक्षी. हा बघा, दिवस नसता अंधकार, दिवस नसला की काय होतो? सगळीकडे अंधारच पसरतो ना, सगळीकडे अंधार पसरतोय. सर्वांशी न काही सारासार, बरोबर. आता अंधार पडल्यानंतर आपल्याला काय दिसतं का समोर? उजेड काहीतरी घ्यावं लागतं. मग ते आपण मानवनिर्मित तयार केलेले उजेड असेल, लाईट, बॅटरी याचा वापर करतो. अन्यथा आपल्याला कसं नाही. एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर का बुद्धीच नसेल, तो मतिमंद आपण ज्याला म्हणतो असं असेल, तर त्याच्याकडे त्याला सार काय असार काय काहीच कळणार नाही. त्याला चव कळत नाही, त्याला साखर द्या खायला, तो काय सांगेल? कडू लागते, असते गोड. तसं सूर्य जर नसेल तर सार असार ह्याचा निवाडा होणार. दिवसेबिन तस्कर का दिवाभीत पक्षी. तस्कर म्हणजे चोर, दिवाभीत पक्षी म्हणजे कोण? पटवाहुल झाला, घुबड झाला, बरोबर ना. हे रात्रीच फिरतात, दिवसा फिरत नाहीत. चोर, तस्कर कधी फिरतात? रात्री. दिवसा चोरी करायला जात नाहीत, त्यांना रात्र लागते. सूर्यापुढे अनेक दुसरे, कोण आणावे सामोरे, तेज राशी निर्धार उपमे राहित. मग त्यांनी सांगितलं की अरे हे सगळं सूर्यापुढे आता काय, कोणाला आणायचं दुसरं आणखी की ज्याची आपण काही तुलना करू शकतो? कोणीच नाही सूर्यासारखा. सूर्याच्या जोडीचा कोणीच नाही, त्याच्या योग्यतेचा कोणी नाही. एवढा मोठा प्रचंड तेजाचा साठा त्याच्याकडे, असा तो कसा आहे? उपमे रहित, त्याला उपमाच नाही. ऐसा हा सविता सकाळचा, पूर्वज होय रघुनाथाचा, अगाध महिमा मानवीवाचा, काय म्हणून वर्णावी. बघा आता, असा हा सूर्य, हा सविता सकाळचा म्हणजे करता करविता सर्व श्रेष्ठ असा तो सूर्य. आणि तो कोण आहे? पूर्वज होय रघुनाथाचा. रघुनाथ म्हणजे श्रीरामाचा सुद्धा तो पूर्वज आहे. म्हणजेच
मूळ पुरुष ज्याला आपण म्हणतोय, आद्य पूर्वज, प्रथम उत्पत्ती त्याच्यापासून झालेली. अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणून वर्णावी. म्हणजे त्याची महिमा एवढी आहे, महात्म्य एवढं मोठं आहे की माणसाच्या वाणीने, मानवी वाचा, अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणून वर्णावी. माणसाच्या वाचाने वाणीने म्हणजे आपल्या वैखरीने त्या सूर्याचं स्तवन, सूर्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही. सांगणंच अशक्य आहे, एवढं सांगता येणं शक्य नाही. रघुनाथ वंश पूर्वापार, एकावनी एक थोर, मज मतिमंदास हा विचार काय करू. म्हणजे आता इथे समर्थांनी काय सांगितलंय की श्रीरामाचा वंश हा पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि त्या वंशामध्ये 51 श्रेष्ठ असे महापुरुष होऊन गेलेले आहेत. रघुनाथ वंश पूर्वापार, 51 थोर, मज मतिमंदास हा विचार काय काय कळे. आता माझ्यासारखा एखादा मतिमंद, स्वतः समर्थ सांगतात की मी मतिमंद आहे आणि ते मला रघुनाथ वंशाचं एवढं सर्वश्रेष्ठ त्यांच्या याच्यामध्ये एकाच एक थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांचं वर्णन काय करता येणार आहे. आणि त्या रघुनाथ वंशाचा तो मूळ पुरुष आहे सूर्य, त्याचं वर्णन शक्य आहे का. शक्यच नाही. मी तर मतिमंद आहे आणि मला काय वर्णन करायचं हे करणार पण नाही. समर्थ म्हणतात रघुनाथ वंश पूर्वापारी, 51 थोर, मज मतिमंदास हा विचार काय करणारच नाही. रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व भाग दुर्बळ. आता ज्या ठिकाणी या मूळ पुरुषाचा, या श्रीरामाच्या वंशाचा, रघुनाथाचा समुदाय ज्या ठिकाणी आहे, वास्तव्य ज्या ठिकाणी, त्यांचे भक्त ज्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी राहतात, तेथे गुंतला अंतर्भाव. त्या ठिकाणी माझी बुद्धी, माझं मन त्या ठिकाणी धावतं, त्या ठिकाणी जातं, त्या ठिकाणी जाऊन भक्ती करतं, म्हणून वर्णिता महत्व भाग दुर्बळ. आणि हे मला माहितीये की मला, कारण मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेले, माझं मन भगवंताच्या त्या वंशाच्या घरामध्ये नेहमी राहतं, त्यामुळे मला त्याचं काही वर्णन करता येणार नाही. माझी वाणी कशी आहे, वाघ दुर्बळ आहे. मला जेवढं माहिती होतं तेवढं मी वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय. वाघ दुर्बळ मी, माझी वाणीच कशी आहे, दुर्बळ आहे. कारण तेवढं श्रेष्ठत्वाचं मी नाहीये की जे वर्णन करू शकतो. सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. सकळ दोषाचा परिहार म्हणजे जे पण काही मनुष्य जातीमध्ये या पृथ्वी तलावर जर का मी जन्माला आलोय, आम्हाला नेहमी पडलेला प्रश्न आहे ना, मलाच संकट, मलाच अशेद्रास, मलाच माझ्याच वाट्याला हे सगळे माझे प्रश्न आहेत. मला माझ्या जीवाला पडलेले हे प्रश्न आहेत. मग एवढे जे काही दोष लागलेले आहेत, एवढी माझ्यावर आलेली संकट आहेत ना, समर्थांनी ते स्पष्ट सांगितले. काय, सकळ दोषाचा परिहार जर करायचा असेल, हे सगळे सर्व संपूर्ण असलेले दोष जर का नष्ट करायचा असेल, त्या पापांचं जर का क्षालन करायचं असेल, या सर्व दोषांना जर का संपवायचं असेल, तर सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार. काय करायला पाहिजे आपण, सूर्याला रोजच्या रोज नमस्कार केला पाहिजे. तर आपले असलेले सर्व दोष, सर्व संकट निवारतील, त्या सर्व पापांचं क्षालन होईल, निघून जातील. आणि काय होईल, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आणि जर का आपण रोज सूर्यदर्शन जर का घ्यायला लागलो, तर दर्शन कधी होतं, ज्या वेळेमध्ये येतो. आता एखादा पाहुणा जर का आपल्या घरात येतो, घरात आल्यानंतर त्याचा पाहुणचार करतात बघा, चांगलंच मस्त करतात ना. आता तो 10 दिवस 15 दिवस जर का आपल्या घरामध्ये राहिला, तर त्याला कोणी विचारायला तरी बघतं का, कोणीच नाही. काय इथलाच झाला तो, आता त्याचं कोणी पाहुणचार करायला बघत नाही. तसं हे दर्शन आपण कधी घेतलं पाहिजे, जेव्हा सूर्य येतो, जेव्हा सूर्याचा उदय होतो, त्याच वेळेत सूर्याचं दर्शन झालं पाहिजे. तीच कोवळी किरण आपल्या अंगावर पडली पाहिजे. जर आपण दिवसा दुपारच्या वेळेमध्ये, जर का मध्यान्नाच्या वेळेमध्ये जर का आपण गेलो आणि सूर्याला म्हटलं की नमस्कार बाबा, कडक आग ओकणार ना, मग आपण सांगतो आता गरम व्हायला लागलं, होणार नाही.
अरे दर्शन तेव्हाच झालं पाहिजे ज्या वयामध्ये तो येतोय, म्हणून स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता अशाच वयामध्ये सूर्यदर्शन झालं पाहिजे. सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. म्हणून अशा प्रकारे हा सर्वश्रेष्ठ सूर्य म्हणून तयासी माझा नमस्कार. म्हणून समर्थाने सुरुवातीला त्याला धन्य धन्य सूर्य म्हटलेला आहे आणि त्याला नमस्कार केलेला आहे, त्याचं स्तवन केलेलं आहे. इथे श्रीदास बुधे गुरु शिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपणाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. इदनम मम श्रीराम समर्थ.